जो इतिहास एकेकाळी पाठ्यपुस्तकात आम्ही वाचला होता, तो इतिहास आम्ही आज प्रत्यक्ष अनुभवणार होतो. हाच होता आमचा दुसरा दिवस महाबळेश्वरमध्ये आणि थेट पोहोचलो आम्ही प्रतापगडावरती. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेकाळी इतिहास कोरला, त्या मातीत आज आम्ही उभं होतो, याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. हा जो गड आहे 22 एकरमध्ये पसरलेला आहे आणि ह्या गडावर त्या काळापासून राहणारी वस्तीसुद्धा आहे. हे आहे हंबीरराव मोहितेंची तलवार, ज्या तलवारीने एका दिवसात अफजल खानाचे 600 सैनिक ठार केले आहेत. हे आहे त्या गडावर असलेलं आई तुळजाभवानी देवीचं मंदिर आणि हे आहे त्या मंदिराच्या पायऱ्या, ज्या पायऱ्यांनी महाराज कित्येकदा मंदिरात गेले असतील. हे आहे रायरेश्वराचं मंदिर. असं म्हणतात की अफजल खानाला मारण्याआधी शिवाजी महाराजांनी इथे अभिषेकसुद्धा घातलेला आहे. आणि हा आहे मागचा एक पाली दरवाजा, ज्या दरवाजामध्ये बसून कदाचित सैनिक त्या काळामध्ये लक्ष ठेवत असतील मागच्या पठारावरती. आणि त्या गडावर खूप मोठं जंगल म्हणता येईल किंवा खूप सारी झाडं आहेत. त्या काळातली काही झाडं आहेत, काही नवीन लावलेली आहेत. फणसाची झाडं आहेत, जांभळाची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत. त्यातली काही जांभूळ आम्ही चाखलीसुद्धा आहे. हा अजून एक पाली दरवाजा आहे, ज्या दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर 180 डिग्रीचं पठार आपल्याला दिसतं. आम्ही भलेही पूर्ण गड बघून थकलो असतो शरीराने, पण मनाने नाही थकलो आणि एक सुंदर सनसेट बघत आम्ही आमचा दिवस इथे एंड केला.